या कुंदेंद्र तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभे देवये सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिथे नांददो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। जया साजनी जन्मनामात झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार द्या ब्रह्मचैतन्यमूर्ती योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशि हस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। गंगा गंगेत्यो ब्रूयात् योजनानां शतैरपि मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री जानके जीवन स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण भगवान के जय। सुखदेव भगवान के जय। महर्षि व्यास भगवान के जय। श्रीमद् भागवत पुराण के जय। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री ब्रह्मानंद महाराज के जय। गंगा माता की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। सच्चिदानंद परमात्मा भगवान गोपाल कृष्ण उपस्थित आपण सर्व श्रीमद भागवत कथा प्रेमी कथेचे यजमान दिनक्रम यजमान आपले कथेचे आयोजक दोघे म्हणजे संगतकार ध्वनी व्यवस्था सांभाळणारे यतीन दादा आणि आमचे कॅमेरामन फोटोग्राफर या सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याला प्रणिपात करून
आजच्या मंगलदायी कथेला सुरुवात करूया. ज्याच्या जीवनामध्ये अतिशय कमी वेळ राहिलाय त्यांनी कोणतं साधन करून आपल्या जीविताचं इप्सित कार्य पूर्ण करावं. या अभिलाषेनं राजा परीक्षित परमज्ञानी परमवैराग्यवादी शुकदेवजी महाराज यांच्या समोर बसलाय. जन्माला आल्यावरती इथून काहीतरी घेऊन जाता येत नाही, पण योग्य कर्म तर आपण घेऊन जाऊ शकतो. कर्मानुगो गच्छती जीव एकहा असं म्हटलं जातं. जीव एकटा येतो आणि एकटा जातो, पण चांगली कर्म तर घेऊन जाऊ शकतो. सकाळच्या सत्रामध्ये आपण गजेंद्राची कथा श्रवण केली, प्रल्हादाची कथा श्रवण केली. गजेंद्राची कथा आपल्याला शिकवून जाते की बाबा रे, त्या एका त्याच्याशिवाय कोणीही नाही. की सगळेजण आपले आहेत 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 आणि ते असावेच. नाही तर तुम्ही इथून घरी गेल्यावरती सगळ्यांना सांगाल, घरच्यांना, घरचे विचार काय कथेत काय शिकला, आजपासून तुमचा आमचा संबंध संपला. काही आपल्या घरातले म्हणतील बरं झालं तुम्हीच बोललात. हे काही जण म्हणतील कुठे गेला होतात तुम्ही, ज्यांनी नेलं त्यांचा फोन नंबर द्या आम्हाला. ज्यांनी सांगितलं नाही, ज्यांनी नेलं त्यांचा. मला सांगायचा मुद्दा, आपण आपल्या घरच्यांमध्ये राहावं, भरपूर सगळ्यांमध्ये राहावं. म्हणून मी काल परवा सांगितले त्याप्रमाणे संसार कोणी केले नाही, सगळ्यांनी संसार केले. तुकोबारायांनी केला, ज्ञानोबा नामदेवांनी केला, माफ करा, सावतोबांनी केला, चोखोबांनी केला, सर्वांनी संसार केले. कोणी नाही केला का? सगळ्यांनी केले. तुलसीदासांनी केला, मीराबाईनं पण संसार केला. सगळे नातेवाईकांमध्ये राहिले. अहो सगळ्यांचं सोडावं, आपण ज्याचं गुणानुवाद गातो, वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम देवके परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम असं आपण म्हणतो ना. सुरुवात काय? वसुदेव सुतं देवं, वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम. पहिला वसुदेव सुतन आहे ना, म्हणजे तोही नाती जपतोच आहे की. तोही 16,108 जणींमध्ये राहतो, आई वडिलांबरोबर राहतो, मित्रांमध्ये राहतो, मैत्रिणी सख्यांमध्ये राहतो. अशा परमात्म्याचं चिंतन आपण ऐकतो आणि आपण असं कसं म्हणायचं की संसार घर सोडून द्या म्हणून, कोणी नको, हवेच सगळे. परत पहिल्या दिवशीचा श्लोक तुम्हाला आठवत असेल तर बघा, देहे मीमांस रुधिरे विमत्तिं च यत्र जाया सुतादि सुतदा ममता विमुंच. सगळे हवेत, सगळ्यांमध्ये सांगावं बाबा तूच खरा, तुम्ही सगळे आहात म्हणून मी आहे, बरं तुम्ही सगळे आहात म्हणून मी आहे. सगळ्यांमध्ये राहावं, विठू माझा लेकूर वाळा असंही आपण म्हणतो. सगळीकडे असावं. पण त्याच्या समोर बसल्यावरती बाबा त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. तूच खरा, तूच. त्याच्या समोर सगळ्यांमध्ये, पुन्हा ते सांगतोय मी, सगळ्यांमध्ये असावं. पण ते तिथपर्यंत, जोपर्यंत त्याच्या समोर जात नाही तोपर्यंत. एकदा त्याच्या समोर गेलो, नान्यस्त्राता नापि दाता न भरता त्वत्वो देवत्वमेव
त्वं शरण्योकहर्ता कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवत्वं शरण्योकहर्ता कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते उद्धरास्मान् नमस्ते. भगवंता तुझ्याशिवाय मला कोणी नाही रे. म्हणून तो शेक्सपियर म्हणतो बघा, हे जग ही एक रंगभूमी आहे आणि त्या रंगभूमीवरती आपण प्रत्येक जण एक एक पात्र घेऊन जन्माला आलेलो असतो आणि तिथे उभं राहिल्यावरती आपण त्या भूमिका करत असतो. भावाची भूमिका, बहिणीची भूमिका, आईची भूमिका, आजीची भूमिका, मुलाची भूमिका, बायकोची भूमिका, नवऱ्याची भूमिका. त्या रंगभूमीवरती जोपर्यंत आहोत ती भूमिका चोख पार पाडायची, तिथे कुठे गल्लत नाहीये. पण कधीपर्यंत? जोपर्यंत त्या रंगमंचावर आहोत तोपर्यंत. एकदा रंगमंच सोडून विंगेत गेलो की आपलं वडील पण, आपलं बहीण पण, भाऊ पण सगळं रंगमंचावर सोडून यावं लागतं. खाली उतरल्यावरती तो कोणी नसतो. तसं आपण ऍक्टर आहोत हे लक्षात ठेवावं. आणि हा डायरेक्टर आहे, हा डायरेक्टर, आपण ऍक्टर. तो डायरेक्टर जसं सांगेल तसंच ऍक्टरला वागावं लागतं. डायरेक्टने सांगितलं हा एवढं इथपर्यंत जायचं, तिथून पुढे गेलास तर याद राख, तेवढंच जातो तो ऍक्टर. ज्ञानोबारांनी इतकं सुंदर उदाहरण दिलंय ज्ञानेश्वरीमध्ये. ते कडपुतलीचा खेळ असतो बघा, तो असा बोटावरती तो नाचवत असतो. माऊली ज्ञानोबा त्याचं उदाहरण देतात. एक राजा, एक राणी, राक्षस अशी गोष्ट माऊली ज्ञानोबारांनी रंगवली. तो राजा त्या असं बोट हलवतो, तो वरती कठपुतली, तो राजा त्या राक्षसाला मारतो. असं मारतो, राक्षस मेला. आता राजाला असं वाटायला लागतं की आपण राणीला जाऊन भेटावं, पण भेटता येत नाही का? वरतून दोरी हल्ली नाहीये म्हणून. तसा आपण ऍक्टर, तो म्हणेल ते, तो म्हणेल ते, तो म्हणेल ते. आपली अडचण कुठे होती माहिती का? आपण डायरेक्टर व्हायच्या भानगडीत पडतो. मग लोक आपली डायरेक्टर उडवतात. त्यापेक्षा तू म्हण बाबा, तू काय सांगशील ते. आयुष्यभर सगळ्यांमध्ये पुन्हा तेच. मला यांचं उदाहरण काय आठवतो महाराजांचं, गोंदवलेकरांचं. तो महिलांमध्ये ऐसे, तो मुलांमध्ये बैसे, परंतु ऐसा निर्विकारी नाही पाहिला. ब्रह्मचैतन्य सारिका नाही पाहिला, मी नाही देखील आहो. अशांसाठीच तो रामराया रडतो. अशांच्या समाध्या बांधल्या जातात, अशांच्याच पालख्या उचलल्या जातात. कुठे त्यांना थांबवायचं हे माहित असतं त्यांना. बस इथपर्यंतच, पुढे मी जाणार आहे. आणि तो मी हा अहंकारवाचक नाहीये बरं, तो सर्व व्यापक मी आहे. हे विश्वची माझे घर, यात अहंकार नाही, सगळ्या समावेशक आहेत त्याच्यामध्ये. मग त्यामध्ये सकाळी म्हटलो त्याप्रमाणे कुत्रही आहे, मांजरही आहे, गाढवही आहे, सगळे मी मध्ये सामावलेत. माझं कुटुंब, माझी जबाबदारी, एवढी संकुचित वृत्ती नाहीये. सगळ्यांना घेऊन पुढे जाणं ह्यात तो मी आहे. एकाने परवा मला प्रश्न विचारला, काय महाराज तुम्ही सांगतो अहंकार बाजूला ठेवा, मीपणा बाजूला ठेवा. देवाने किती वेळा मी बोलले भगवद्गीतेत, अहम तो सर्व पापेभ्यो वगैरे, माम एकम शरणम रज वगैरे. म्हटलं रे बाबा, त्याचा मी आणि तुझा मी काहीतरी फरक ठेव. नाही तरी सुद्धा त्याचा मी, भगवंताचा मी, ज्ञानोबारायांचा मी, आडुरण्या थोकडा तुका आकाशा एवढा यातला तुकोबारायांचा मी, हा सर्व व्यापक आहे. म्हणून उदाहरण दिलं, हे विश्वची माझे घर. हा मी एवढा त्यांनी मोठा केला की त्याच्यामध्ये सगळं विश्व मावलंय. हो, आपण आपला मी एवढासा ठेवतो म्हणून आपल्याला त्रास जास्त होतो. आणि त्याच्यामुळे हे यांनी माझ्याशी असं वागलं नाही, तो माझ्याशी तसा वागला नाही, तो वागला नाही, तो चांगला वागला नाही, हे इतकं डोक्यामध्ये ठेवून दिलेलं असतं. आपण माझ्या लग्नामध्ये फाटकी नोट दिली होती आहेरात.
अजून लक्षात आहे माझ्या. कशाला गेलं ना रे, आता तुझा सगळं जायची वेळ आली ना. येऊ दे, माझ्यावर सुद्धा वेळ येईल, मग मी सांगीन. अरे कशाला वेळ कशाला येऊन घेतोय तू स्वतःवरती. म्हणून गजेंद्राची कथा महत्वाची आहे, कारण ते सगळे सुखापर्यंत आपल्याबरोबर असतात. जन हे सुखाचे वा अंत काळचे कोणीही नाही. माझे माझे म्हणून सगळे जवळ घेतील, पण एका क्षणानंतर ते तुकडोजी महाराजांची एक कविता आहे, बांबूची चौकट करून त्यावरी तुझला निजवून. आणि ते बांधतात का माहिती का, तू परत न येऊ म्हणून. सोडून यमाच्या हाती तुला देतील की. परवाच उदाहरण आपण, बॉडी होते 2 मिनिटात 2 सेकंदात, कोणी राहत नाही हो आपलं. म्हणून मी शेवटी उदाहरण दिलं जाता जाता, साधं जामिनावर सुद्धा सही करायला कोणी उपलब्ध नसतं, तेव्हा बरीच कारणं सुटतात. तेव्हा कळतं आपलं कोण आहे. त्याच्याशिवाय कोणी नसतं. सगळे आहेत, सगळे आहेत. तो हात असा उघडून उभा असतो, अरे ये ये राजा, मी आलोय मी आलोय आलोय. आम्ही लांब पळत असतो, नंतर येतो नंतर येतो नंतर येतो. 60 नंतर ज्ञानेश्वरी वाचतो, 60 नंतर ज्ञानेश्वरी वाचतो. दासबोध आत्ता कुठे वाचायचं, नंतर वाचतो. जो लिहिला 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी, तो वाचतो आम्ही 61व्या वर्षी. 16च्या उलट. उपयोग काय हो. सगळं गलित गात्र झाल्यानंतर त्याच्याकडे काही उपयोग नाही. रिटायर्ड झाल्यावरती त्याला काही देऊन उपयोग आहे. सगळं व्यवस्थित असतानाच त्याच्याकडे यावं लागत असतं. बाबा तो त्याची वाट पाहत असतो. एकदा फक्त माझ्याकडे वळून बघ रे. त्या जरासंधाच्या वधाच्या वेळेस ही गोष्ट येते, असा प्रसंग. तो भीम त्या जरासंधाला इतका फाडत असतो, प्रत्येक वेळेस तो जरासंध येऊन सांधला जात असतो. शेवट 17-18 वेळा झाल्या भीम थकतो आणि मग भगवंताकडे बघतो. भगवंत म्हणाले, आत्ता बघतोय सोय, तुला पहिल्या क्षणापासून हात दाखवते मी, बघ माझ्याकडे, तुला पहिल्यापासून. पण तुला हौस होती मी करतो म्हणायची. इथे कर्तुमा असं दैवत उभं आहे तुझं, आणि तू का लढत बसला, मी आहे ना इथे. आपल्या अवस्था त्या भीमासारखी वेगळी नाहीये. सगळं झाल्यानंतर अभिनय दवाओं की नाही दुआओं की जरूरत आहे. आमचे जवळचे मित्र आहेत, मोठे सद्गृहस्थ आहेत एकदम. पण सद्गृहस्थ असल्यामुळे एक वाईट गुण त्यांच्यामध्ये होते की ते चैतन्य शिवणं कायम खात होते, कायम. आणि काय झालं, त्यांना तोंडाचा कॅन्सर झाला, इथलं हाड कापावं लागलं वगैरे वगैरे, सगळं बरंच काही करावं लागलं त्यांना. आम्ही भेटायला गेलो, जाणं गरजेचं होतं म्हणून. आम्हाला पाहिल्यावरती त्यांना एकदम तत्वज्ञानच सुचलं. बुवा बघा ना म्हणे. म्हटलं हो आता काय झालं. नाही म्हणे, त्या अवस्थेत मला सांगताय, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. म्हटलं ही पहिली पुडी फोडताना म्हटला होतात का. सगळं झाल्यानंतर आले देवाजीच्या मना नसतं. गजेंद्राला बरोबर त्या क्षणी क्लिक झालं, म्हणून ते कार्य घडलं. ते क्लिक होणं हे कधी होऊ शकतं, जो अखंड त्याच्यामध्ये संधानात असतो ना, त्यालाच ते बरोबर त्यावेळेस क्लिक होतं. त्याला अभ्यास म्हणतात. अभ्यास नाम पौन पुन्हार्थ वृत्ती नाम अभ्यास. हा सतत तेच 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 करणं म्हणजे अभ्यास असतो. कुठलाही पहिला येणारा जो मुलगा असतो ना, त्याला विचारा पाहू, जो 99.99% मिळवतो परीक्षेत, त्याला विचारा, मुलाखत घेतो तेव्हा त्याला विचारतात साधारणतः अभ्यास कधी सुरुवात केली. तो म्हणतो 7 ते 8 महिने आधी अभ्यास सुरू केला, किंवा आधी जेव्हा हे एज्युकेशनल इयर सुरू झालं तेव्हापासून अभ्यास सुरू करतोय, तेव्हा बरोबर ते आठवतं शेवटच्या क्षणी. नाही तर आमच्यासारखी लोक आदल्या दिवशी जाऊन आप्पावळण चौकातनं पुस्तकं घेऊन येणार आम्ही. ती सुद्धा दुकानात नाही, दुकानाच्या बाहेर उभे असतात ना ते, कारण माहित असतं हे पुस्तकाचा उपयोग काहीच होणार नाही आपल्याला. आत्ता पुरतच, आज संध्याकाळ पुरतच आहे फक्त. त्याच्यात लक्षात, अरे बाबा 10 धडे आहेत राव. मग मित्राला फोन करायचा, 5ची जबाबदारी तुझ्यावर, 5ची जबाबदारी माझ्यावर. तो फुल फॉर्मात असतो 100%, काळजीच करू नको. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये म्हटलं, अरे मलाच येत नाही, मीच तुझ्याकडे बघतोय. याला म्हणतात अंधासवे अंध कसे गणावे. आपण परमार्थात आपली अवस्था अशी आहे. सांगायचा मुद्दा की झाल्या अगदी जवळ आल्यावरती नाही रे बाबा, आधीपासून. म्हणून
माझी वाचे पुढा भोजे अखंड नाम नाचत असे माझे ते सहस्त्र जन्म वळगी जे एक वेळ याव्या. सतत करावं लागतं तो विषय, सतत 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 सतत. मला सांगा, आपण माता आई माझ्या सगळ्या आईच्या वडिला वयाच्या आहात तुम्ही, पहिल्यांदा पोळी घेतल्या लगेच जमते का पोळी? ती पहिल्यांदा लक्षात येतं की या कुठल्या देशाची झाली आहे. असं सलग सतत 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 ती पोळी केल्याने बरोबर ती गोल होते की नाही? पहिल्याच याच्यात नाही होत ते. एकदम माझा 10 पाहुणे चला मी आज 20 पोळ्या करते, अरे नाही होणार, ते तुला जमलं पाहिजे. पाणी किती घालायचं, पाणी कमी पडलं की कणिक घालायची, कणिक जास्त आली की परत पाणी घालायचं, याच्यातच ते पाहुणे निघून जायचे. असं नाही चालत ना, सलग त्याला तो अभ्यास पाहिजे. आम्ही एखादा गाणं म्हटल्यावरती यांनी ठेका बरोबर का वाजला तो तो सलग त्यांचा विचार आहे त्याच्यामध्ये. हे स्वर कसे काय बरोबर वाजवतात, यांना भिन्न षड्ज, तिला कसले भिन्न षड्ज नावाच्या राग वाजवतात, कसे वाजवतात? कारण तो अखंड ती डोक्यात ते चिंतन चालू आहे ना. तसं सतत सततन कीर्तयन तो माम, त्याचं सतत स्मरण झालं पाहिजे. गजेंद्राला मागच्या जन्मात सतत स्मरण होतं, ते या जन्मात त्याचं क्लिक झालंय, त्या फ्रिक्वेन्सी बरोबर जोडल्या गेल्या. आपल्याकडे पूर्वी रेडिओ असायचे बघा, त्या रेडिओला बाशिक अँटेना असायची मोठी. आकाशवाणी पुणे केंद्र आपण ऐकतो म्हणजे ते जोपर्यंत 792 वर जात नाही बघा तो काटा, तोपर्यंत खरखर 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 असतं. बरोबर, 792 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणी पुणे केंद्र आपण ऐकतो. ती फ्रिक्वेन्सी तोपर्यंत येत नाही, तोपर्यंत ते काटा येत नाही, तोपर्यंत आपल्याला माहित असेल की नाही माहिती नाही, आकाशवाणी शिवाजीनगरवरून प्रक्षेपण होतं, पण त्याचं अँटिना आहे सिंहगडावरती. त्या सिंहगडावरतून त्या डिश मधनं फ्रिक्वेन्सी हवेत सोडल्या जातात. एक अँटेना तिकडे आणि एक अँटेना हडपसरला आहे, अशा 2 फ्रिक्वेन्सी सोडल्या जातात. मग त्या सुटलेल्या फ्रिक्वेन्सीला आपला तो अँटेना आहे त्याची फ्रिक्वेन्सी मॅच होते, तेव्हा आपल्या रेडिओमधनं आवाज येतो. परमार्थ काही वेगळा नाही हो, त्या भगवंताच्या फ्रिक्वेन्सी सगळीकडे सुटलेल्या आहेत, फक्त आपली फ्रिक्वेन्सी ती जुळत नाही. आणि ती फ्रिक्वेन्सी जेव्हा जुळते तेव्हा खऱ्या अर्थाने आजी आनंदू जागला परमानंदू रे, आयुष्यातला आनंदाचा क्षण, कारण ती फ्रिक्वेन्सी जोडली जाते. म्हणून गजेंद्राने हाक मारली म्हणजे काय झालं, फ्रिक्वेन्सी जोडल्या हो, फक्त त्या होत्याच तिथे, ती फक्त आपली मॅच झाली. आपली मॅच होत नाही म्हणून आपण म्हणतो देवात काही पॉवर राहिली नाही. केवढं आम्ही देवाचं केलं, काय राहिलं नाही ताकद, काही राहिली नाही ताकद. त्याची ताकद आहे, आपली ताकद तिथपर्यंत पोहोचायची नाहीये. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता तू त्या पद्धतीने राहिलास, परमात्मा जवळ आहे रे, अगदी तो भेटू शकतो आपल्याला. भगवंताचं नामस्मरण करत 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 त्याच्याबरोबर जाणं. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता मग तो कितीही पाप्यातला पापी असो, त्यांनी कितीही बरी मोठी पाप करो, त्यांनी कसंही नामस्मरण करो, न पडता पद अग्नीवरी पडे, न करी दाह ऐसे कधी न घडे. सहज जर पाय लागला अग्नीला तर तो दाह केल्याशिवाय सोडत नाही. भगवंताचं नाव तसंच आहे, कारण आजा मेळ उद्धरेला, सुखा मिळा मुक्तीस गेला, नाम विठोबाचे घ्यावे. अजामेळ नावाचा एक सद्गृहस्थ राहत होता, आपल्या पत्नी मुलांबरोबर अतिशय छान राहतोय. पण एका वेश्येच्या नादी लागला आणि पत्नीला आणि मुलांना सोडून दिलं. आता वेश्येबरोबर राहायला लागला. समाजाने त्याला बाजूला ठेवून दिला, हा अशी पद्धत आपल्या समाजात चालणार नाही म्हणून त्याच्याशी सर्व संपर्क संबंध तोडून टाकले. पण याला काही नाही, तरुण होता, मदोन्मत्त होता, अविवेकी होता, काय गरज नाही, कोणाची फिकीर नाही, कोणाशी हा संबंध नाही ठेवले तरी चालतील. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता या वेश्येपासून त्याला 9 मुलं झाली आणि 10व्याची सुद्धा चाहूल लागली. पण श्रोते हो, माणसाच्या जीवनामध्ये छोटासा जरी चांगला सत्संग लाभला ना
तरी सुद्धा माणसाचं आयुष्य बदलू शकतं. एक क्षण सुद्धा बारीक. खूप वेळ काय अगदी सत्संगामध्ये बसलं पाहिजे असं काही नसतं. एखाद्या सत्पुरुषाचा अगदी छोटा थोडा वेळ जरी मिळाला ना सत्संग, तरी माणसाचं आयुष्य पूर्ण बदलू शकतं. अगदी त्याला रोज तत्वज्ञान प्रवचन ऐकलंच पाहिजे असं काही नसतं. एखाद्या सत्पुरुषाचं येणं, एखाद्या सत्पुरुषाचं वागणं हे तितकं साधं नसतं, बदलून जातं आयुष्य. मला तुम्ही सांगा, बाजारात काय शहरामध्ये आजूबाजूला काय रेडे कमी आहेत का? रेडे रेडे कमी आहेत? मी बाहेरचे म्हणतोय, घरातले नव्हे. रेडे कमी आहेत का? अनेक रेडे आहेत. पण एवढ्या सगळ्या रेड्यांमध्ये एकाच रेड्याला महत्व प्राप्त झालं. कोणाला? ज्याला ज्ञानोबारायांचा संघ लाभला. भिंती कमी आहेत का? भिंती भरपूर आहेत, पण एकाच भिंतीला महत्व प्राप्त आलं, ज्या भिंतीला ज्ञानोबारायांचा संघ लाभला. सत्संगती फार आवश्यक आहे. परिणाम काय घडला? शुकदेवजी महाराज वर्णन करतात. राजा परीक्षित आहे, एक दिवस या अजामेळाच्या दारामध्ये एक साधू भिक्षा मागायला आला. आणि भिक्षा मागायला आल्यावरती भिक्षा वाढायला या अजामेळानेच दिलं, कारण पत्नी येऊ शकत नव्हती म्हणून. अजामेळाला आशीर्वाद दिला, बाळा तू माझी आज भूक भागवली, तुला मुलगा होईल, त्याचं नाव नारायण ठेव, तोच तुझं कल्याण करेल बरं. तसा त्याचा विश्वास बसत नव्हता, पण या प्रसंगी विश्वास बसला. हो ठीक आहे ठीक आहे. मुलगा झाला, मुलाचं नाव नारायण ठेवलं. मुलगा मोठा झाला आणि लहान असल्यामुळे अतिशय प्रेम त्याच्यावर होतं. पण या अजामेळाला एक दुर्धर काही रोग जडला असेल, मरायला टेकला आणि मरणासन्न आता थोड्या वेळात संपणार. थोड्या वेळात संपणार म्हटल्यावरती यमाने सांगितलं यमदूतांना, ए जाओ आपलं पार्सल तयार आहे, लेके आ जाओ. म्हणून यमदूत निघाले. यमदूत निघाले आणि हा मरणासन्न अवस्थेमध्ये पडलाय आणि आपल्या पत्नीला हाक मारते, अगं अगं आपला नारायण कुठे? नारायण कुठे? नारायण कुठे? जरा त्याला बोलो, नारायणाला बोलो, नारायणाला बोलो, नारायणाला बोलो, नारायण 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 कुठे? बोलो, नारायणाला बोलो, नारायणाला बोलो. मला नारायणाला पाहायचंय का? मला नारायणाला पाहायचंय. नारायण 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 याच्या तोंडातनं बऱ्याच वेळा निघायला लागलं. शेवटच्या क्षणी आपल्या मालकाचं नाव हा घेतोय म्हणून देवदूत सुद्धा निघाले. पूर्वीचे काळ आठवा, आपल्या घरातल्या लेकरा बाळांची नावं मुद्दावून देवांची ठेवली जायची. का? त्याला हाक मारण्याच्या निमित्ताने आपल्या मुखातून ते नाव बाहेर पडेल. आता काय बंटी ठेवतात, बंटी, सनी, कुठली कुठली शोधून काढतात बाबा. काय एकाने मला विचारलं, बुवा सांगतोच आता मी, आमच्या नशिबी अशी माणसं कुठनं येतात, तो काच येते हे लोक, असं माझ्या आयुष्यात कायमच असतं. बुवा श्लेष्मा नाव कसं आहे? म्हटलं अरे बाबा, लहानपणी ते तिचं जे वाहतंय ना, ते जे वाहणे ना, त्याला श्लेष्मा असं म्हणतात. प्रणय कसं आहे नाव? प्रणय. अरे म्हटलं बाबा, अरे काहीतरी अर्थ ठेव बाबा त्याला नावाला. मी घडलेले आहे, ऐक विनोद नाही येते माझे. आमचे बरेचसे मित्रांनी मला काहीतरी काय म्हणतात, हटके नाव, हटके, युनिक नाव, युनिक नाव, हटके नाव ठेवूया. अरे मग हटके नाव ठेवायचे आणखीन काही आहेत ना देवाची नावं, एवढे विष्णू सहस्त्रनाम पडले, घे ना त्याच्यातलं कुठलं तरी उचलून. हटके म्हणजे काय? हटके बसतात मग फटके नंतर. नारायण 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 कुठे? नारायण कुठे? नारायण कुठे? नारायण कुठे? नारायण कुठे? नारायण कुठे? नारायण, मला नारायण हवा, नारायण हवा, नारायण हवा. रडायला लागला, नारायण हवा, नारायण हवा. यांना वाटलं आपल्या नारायणासाठीच रडतायत देवासाठी आपल्या. म्हणून हे आले, एका बाजूला दाराच्या एका बाजूला यमदूत उभे, दुसऱ्या बाजूला देवदूत उभे. देवदूतांनी यमदूतांनी विचारलं, काय काम आहे इकडे? तुमचं काय काम आहे ते सांगा. देवदूत म्हणाले, आम्ही त्याला घ्यायला आलोय. यमदूत म्हटले, ते आमचं पार्सल आहे. कशावरनं? तो बघा ना मरणासन्न अवस्था आली आणि त्यांनी पाप बघा किती केली आहेत आधी. ते पाप सोडून दे, आमच्या मालकाने सांगितलं तो आपलं नाव घेतोय, त्याला उचला. अरे यमदूत सांगतायत देवदूतानं, तो तुमचं नाव, तुमच्या नारायणाचं नाव नाही घेते, तो नारायण त्याच्या मुलाचं नाव घेतोय. तर म्हणून अरे देवदूताने सांगितलं, आपल्याला काही माहिती नाही, मालकांनी सांगितलंय नारायण हे नाव ऐकायचं आणि उचलायचं. नारायण नाव घेतोय आपलं, उचला त्याला.
देवदूत यमदूत सांगतात तो नारायण हे नाव घेतोय, तो त्यांच्या मुलाचं घेतोय. यांनी सांगितलं मुलगा काही असो, नारायण हे नाव आहे ना आमचा तो माणूस आहे, आम्ही त्याला उचलणार. यमदूत म्हणाले आम्ही उचलणार. देवदूत म्हणाले तुम्ही आत जाऊन दाखवाच खरं, बाहेरच परत येणार नाही, याची जबाबदारी आमची. शेवट होय नाही करता 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 हा संवाद या अजामेळाने ऐकला. कारण त्या अवस्थेत, शेवटच्या अवस्थेत सगळं बरंचसं काही वेगवेगळं दिसत असतं बघा. दिसत असतं बघा म्हणजे आपली अजून ती वेळ आलेली नाहीये म्हणून सगळा सरभरलेला कार्यक्रम असतो त्या काळामध्ये, काही आठवत नसतं. आणि तो संवाद दिसायला लागल्यावरती, कळायला लागल्यावरती त्या अजामेळाला लक्षात आलं, अरे आपण नारायण नारायण असं आपल्या मुलाला हाक मारतोय. माझ्या पदरचं वाक्य नाही, भगवद्गीतेतल्या 8व्या अध्यायातला श्लोक आहे, 5व्या श्लोक. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. शेवटच्या क्षणी तू मला हाक मार, मी तुला घ्यायला येतो की नाही बघ, शेवटच्या क्षणी हाक मार. आणि याला लक्षात आलं, अरे आपण नारायण नारायण आपल्या मुलाला म्हणतोय, हाक मारतोय. तर या देव आणि देव आणि यमदूतांमध्ये भांडणं लागली. हे खऱ्या अर्थाने मी पहिल्यापासून नारायण हे नाव न ठेवता त्या परमात्म्याचं नारायण हे नाव घेतलं असतं आणि आयुष्यामध्ये चांगली कर्म केली असती तर आज त्या दोघांवर भांडणाची, माझ्यावरनं भांडण्याची वेळच आली नसती. प्रणाम नारायण 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 म्हणत म्हणतच देह ठेवला. देवदूतांनी अजामेळाला घेऊन गेले. हे त्याला शेवटी सुचलं, पण सुचलं तरी अनुताप घडल्यामुळे मुक्ती पावला होतो. अजामेळ उद्धरिला सोखा मिळा मुक्तीस गेला. नाम दळणी कांडणी म्हणे नाम याचे जनी हो. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे हो. नाम विठोबाचे घ्यावे. आपली प्रत्येकाची हीच तर अभिप्सा असली पाहिजे की बाबा रे तेव्हा नाम यायचं असेल ना. आता तुम्ही म्हणाल बा आता बरं झालं तुम्ही कथेला सांगितलं, काय शेवटच्या क्षणी नाव घ्या. आपला कुठे आत्ता आलाय बघू शेवटच्या क्षणी. इतके आपण आरामात असतो सगळेजण, पण अडचण आपल्या सगळ्यांची पहिल्याच दिवशी सांगितलं. फॉर्म भरून तयार आहे, नाव पत्त्यासह. कुठलाही पत्ता कुठेही जावा जगाच्या पातळीवरती, कुठेही गेला तरी तो आहे. फक्त अडचण तो केव्हा येईल हे माहिती नाही हो. अहो आत्ता माझ्याशी बोलत होते, अहो बोलले आत्ता बोलत होते तर गेला कार्यक्रम तो. आत्ता आत्ता सकाळी तर माझ्याशी बोल, अहो झालं सकाळपासून संध्याकाळपर्यंत बराच वेळ गेला, त्यात ते सगळा कार्यक्रम संपलाय. मला सांगायचा मुद्दा तेव्हा येऊन काही उपयोग नसतो, आधीपासून सुरुवात करायची असती. त्या अमृत मंथनाच्या वेळेस भगवंताने कूर्म अवतार धारण केला. कथा सांगतायत, एक दिवस दुर्वास ऋषी कमी आहे का? एक दिवस दुर्वास ऋषी चालले होते रस्त्यावरून आणि तिकडनं इंद्राची स्वारी येत होती. इंद्राची स्वारी येत होती. इंद्र ऐरावतावर बसून होता आणि इंद्र येतोय म्हटल्यावरती ऐरावतावर बसायचा डौलदार ऐरावत चालत येतो. इंद्र पाहिल्यावरती दुर्वासाने काय केलं, आपल्याकडे एक सुंदर पुष्पमालिका माळ होती, फुलाची माळ होती, ती माळ घेतली आणि आता इंद्र वरती आहे, त्याला काही खाली उतरणं शक्य नाही म्हणून अशी माळ टाकली. अशी माळ टाकली. ती माळ टाकल्यावरती त्या ऐरावताने ती सोंडेत पकडली आणि अशी गरगर गरगर फिरवली आणि लांब फेकून दिली. मी म्हणालो ना मालकापेक्षा, हा एक फार भयानक म्हण आहे, मी इथे घेऊ शकत नाही, नंतर मला विचारा नक्की सांगेन मी.
टिंब टिंब मालकाचा, रुबाब टिंब टिंबचा, असं ती एक म्हणे. तशी असतात काही. इंद्राला त्याच्याशी माहिती पण नव्हतं, आपल्यापर्यंत माळ पाठवली वगैरे, पण ती मधल्यामध्ये त्या ऐरावताने घेतली आणि टाकून दिली. दुर्वासांचं डोकं लगेच राग आलेला. दुर्वास त्याच्यासाठीच प्रसिद्ध. परिणाम दुर्वासाने इंद्राला शाप दिला, अरे एवढा उन्माद योग्य नव्हे या पदाचा, त्यामुळे लवकरच तू तुझ्या जागेवरनं इंद्रपदावरनं खाली उतरशील आणि हे राज्य परत दैत्यांकडे जाईल. आणि घडलं तसंच. इंद्राचं इंद्रपद गेलं आणि दैत्यांकडे राज्य आलं. दैत्यांकडे राज्य आल्यावरती इंद्र आदी सगळे देव पळाले नारायणांकडे, पंतप्रधानांकडे. पंतप्रधान म्हणाले, प्रत्येक वेळेस मीच आठवतो का? जरा स्वतः काहीतरी स्वतः उद्योग करायचे आणि निस्तरायचे मी. ठीक आहे म्हणे, योग्य वेळ येऊन तुमचा उद्धार करीन. देव म्हणाले, योग्य वेळ कधी येणार ते मी ठरवीन म्हणे. तुम्ही असं करा, त्या दानवांशी काहीतरी संगनमत करा, जरा गोड बोलून त्यांना आपल्या बरोबर घ्या, असं देवेंद्राला सांगितलं. देवेंद्र म्हणजे इंद्र, बरं. त्याला आपल्याकडे वळवा आणि तुम्ही असे एकत्र आला तरच काहीतरी होऊ शकतं. म्हणून या देवेंद्राने दानवांच्या राजाकडे, बळीराजाकडे प्रस्ताव पाठवला, आपण दोघं एकत्र आलो तर फार चांगलं काम होऊ शकणार आहे. परिणाम बळीराजाही म्हटलं, हरकत नाही, कशाला भांडायचंय आपण. म्हणून हे दोघं एकत्र आले. ते दोघं म्हटले, आपण दोघं नको, अजून एखादा आपला पार्टनर आपल्या बरोबर पाहिजे. म्हणून देव, दानव आणि राक्षस असे तिघही एकत्र आले. ही समुद्र मंथनाची कथा चालू आहे, बाकी कुठे जाऊ नका. आता तिघं एकत्र आल्यावरती करायचं काय? तिघं एकत्र आल्यावर करायचं काय? दे म्हणे, आपण समुद्र मंथन करू. त्यानं काय होणार आहे? काय होणार म्हणजे काय? त्याच्यातनं जे काही रत्न निघतील ती रत्न एकमेकांमध्ये वाटून घेऊ, म्हणजे आपली लोक खुश, तुमचे लोक खुश, त्यांचे लोक खुश. आणि तिघा, शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता या तिघांनी आता समुद्र मंथनाची सुरुवात करायची ठरवलं. मेरू पर्वताची रवी घेतली. आता ते घुसळण्यासाठी काहीतरी दोरी पाहिजे. आता देव दानव आणि एकत्र येऊन ते करणार म्हटलं, ती दोरी साधी पाहिजे, नको दणकट दोरी पाहिजे. म्हणून वासुकीची दोरी केली, मेरू पर्वताची रवी केली आणि ते घुसळायला सुरुवात केली. पण त्या मेरू पर्वताच्या रवीला खाली आधार नव्हता, त्यामुळे ती रवी जायला लागली खाली 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 खाली. आणि आता काय होणार? म्हणून तेव्हा भगवान नारायणाने कूर्म अवतार धारण केला आणि आपल्या पाठीवरती तो मेरू पर्वत तोलून धरला. कूर्म भगवान की जय. आणि ते घुसळण सुरू झालं. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता त्याच्यातून पहिलं रत्न बाहेर पडायला हवे. धार 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 करत 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 सगळीकडे दाह करत 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 पहिलं रत्न बाहेर पडलं. हलाहल विष. आता हे विष घेणार कोण? हलाहल विष घेणार कोण? कोण घेणार? कोण घेणार? देव म्हणाले दानवांना, तुमची टर्म. दानव म्हणाले देवांना, तुमची टर्म. घ्यायला कोणीच तयार नाही. पण त्या हलाहल विषाच्या दाहकतेमुळे या जगतावरती पूर्ण वाईट परिणाम व्हायला लागले. त्याचे जगतातल्या वातावरणावरती वाईट परिणाम व्हायला लागले. ग्लोबलायझेशनचा मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला. इतका प्रश्न निर्माण झाला, आता हे ताबडतोब विष कोणीतरी ग्रहण केलं पाहिजे. पण हे विष घेणारा एक तो ताकदवानच पाहिजे. पण या जगतात ताकदवान कोण आहे हे विष घेऊ शकेल? सर्वानुमते ठरलं, हे या जगामध्ये विष घेऊ शकणारा, विष धारण करू शकणारा एकमेव माणूस नमो. नमोंशिवाय कोणीही नाही. नमो म्हणजे भगवान शंकर बर का. तोच हे विष ग्रहण करून जगताला अमृतत्व देऊ शकतो, बाकी कोणीही नाही. आणि मग देव आणि दानव आले भगवान शंकरांकडे. कंठे यस्य विराजते ही गरलम. हे जे गरलम आहे ना, त्याची पार्श्वभूमी आहे. आणि भगवान शंकरांसमोर आले, भगवंताकडे प्रार्थना केली. प्रार्थना नव्हे, स्तुती केली. आणि काल आपण परवा पाहिलं, भगवान शंकर आशुतोष आहेत, त्यांची जरा स्तुती केली तरी ते संतोष पावतात.
आणि भगवान शंकराला सांगितलं, शंकरा तुम्हीच हे घेऊ शकता, तुम्हीच हे घेऊ शकता, तुम्हीच हे घेऊ शकता. आणि भगवंतांनी ती स्तुती ऐकली आणि घेतलं. पण आपल्या योग मायेच्या ताकदीवरती ते विष शरीरभर पसरू दिलं नाही, कंठामध्येच ठेवलं, कंठामध्येच ठेवलं. तेव्हापासून शंकरांचं नाव प्रसिद्ध झालं. हा, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. म्हणून श्रोते हो, अमृत पितात ते देव आणि विष पितात ते महादेव. निघाल्यावरती ती कामधेनू ऋषींना देण्यात आली आणि कामधेनू निर्माण झाल्यानंतर तिसरं रत्न बाहेर आलं, ते म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी निर्माण झाली. आता लक्ष्मीची अपेक्षा सगळेच करायला लागले, आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे. शेवट सर्वानुमते ठरलं, आपण लक्ष्मीवरनं भांडण्यापेक्षा लक्ष्मीलाच विचारू, तुला कोणाला कडे जायचंय. ती म्हणाली, मी असं नाही, सगळ्यांनी रांगेत उभी राहा, रांगेत. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता लक्ष्मी माता हातात वरमाला घेऊन प्रत्येकाच्या समोर जाते. दुर्वास ऋषी सुद्धा होते त्याच्यामध्ये. वासना विषय कोणाला सुटत नाही आणि लक्ष्मीसारखं पाहिजे म्हटलं कोण नाही म्हणतंय. आमचे भगवान शंकर सुद्धा मागं कुठेतरी लांब बसले होते. काही जण जरा चेष्टा आली, चला यांची पण मजा करू. त्यांना सांगितलं, अहो इथे बसताय कसली, चला रांगेत उभे राहा. म्हणून भगवान शंकर सुद्धा उभे राहिले. त्यांना काहीच माहित नाही. परवाच आपण पाहिलं काय, प्रणव मित्र काय केलं वाक्य आपण, हा, ऑल मॅजिक नो लॉजिक. भगवान शंकर आपले आपले उभे राहिले. काय त्यांना वेगळ्याच भूमिकेत होते ते. आणि लक्ष्मी माता भगवान शंकरांच्या समोर उभी राहिली. तिनं काय करावं, आपल्या हातातली वधू म्हणजे माळ होती, ती माळ बाजूला ठेवली आणि भगवान शंकरांच्या चरणावरती नतमस्तक झाली. याचा अर्थ काय, वैराग्याच्या समोर लक्ष्मी सुद्धा नतमस्तक असते. भगवान शंकर वैराग्याचं रूप आहे. स्मशानीश्वा क्रीडा, स्मशानात राहतो, इथे क्रीडा करतो. जोगी म्हणून आयुष्यभर जगतो, त्याला काही घेणं नसतं. कोणी कौतुक करा, कोणी निंदा अथवा वंदा, आमचा जनहिताचा धंदा, या भूमिकेत आहे. आपलं ऐश्वर्य कधी त्यांनी दाखवलं नाही आणि गरजही त्याला पडली नाही. असे भगवान शंकर आहेत. तिनं नमस्कार केला आणि पुढे गेली. पुढे पुढे सगळ्यांसमोरून जाते जाते जाते. सगळे आपले आता आपला नंबर, आता आपला नंबर, आणि सगळ्यांची चेहरे असे पडली. पुढे गेली, पुढे गेली आणि सगळ्या देवांच्या तिकडे पुढे कोपऱ्यामध्ये शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, अशा अवस्थेत बसले होते शांत. आणि तिनं त्यांना कडे पाहिलं असं आणि झालं, हेच आपले दाजी खरे, हेच आपले धनी. आणि गेली गेली आणि लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं लक्ष्मीनारायण भगवान की जय. भगवंताला लक्ष्मीनं वरलंय. भगवंत लक्ष्मीच्या मागे गेले नाहीयेत. आणि माळ घातली होती, तिनं विचारलं मी कुठे बसू. भगवंताने काहीच सांगितलं नाही, फक्त असे बसले होते. तिला लक्षात आलं आपली जागा कुठे, आणि स्वतः चरणापाशी जाऊन बसली. म्हणून मी आज सकाळी म्हटलो, आपण लक्ष्मीची सगळी उपासना करतो, पण लक्ष्मी म्हणते, अरे बाबा तुम्ही माझी कसली उपासना करताय, मी ज्याच्या पायाशी आहे त्याची उपासना करा ना. तो अजून मला मिळत नाहीये. तुम्ही वेडे आहात सगळेजण, तुम्ही त्याची उपासना न करता तुम्ही त्याला मिळवा. तो आला की मी बरोबर त्याच्याबरोबर येतेच. धन्य धन्य ते सदन, संतांचे सदन, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. या सुखा कारणे देव वेडावला राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. मला सांगायचा मुद्दा, लक्ष्मी तिथे उभी आहे. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता
या लक्ष्मीनंतर पुढचं रत्न बाहेर पडलं, अश्व. अश्व म्हणतो, अश्व आल्यावरती दानव म्हणाले हे आम्हाला पाहिजे, घेऊन टाका. त्यांच्यानंतर मदिरा बाहेर आली. मदिरा दानव म्हणाले हे तर आपलाच कार्यक्रम आहे, म्हणून मदिरा दानवांनाच घेऊन टाकली. आता काय घडलं बघा, साधे लॉजिकली किस्सा जातं पहा. अश्व निघाला तो दानवांनी घेतला, मदिरा निघाली ती दानवांनी घेतली. 2 सलग दानवांना खाती देण्यात आली. हा, आता येणारं तिसरं रत्न कोणाकडे जाणार? लॉजिक आहे की नाही? घडलं तसंच. देव सुद्धा याच कॉन्फिडन्स मध्ये होते मागच्या टर्मला, की आपलं ठरलंय म्हणजे ठरलंय. आणि घडलं तसंच. त्या समुद्र मंथनातून असा आवाज करत 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 भगवान धन्वंतरी प्रकट झाले. धन्वंतरी भगवान की जय. तो दिवस होता धनुत्रयोदशीचा. धन्वंतरी भगवंत प्रकट झाले आणि हातामध्ये अमृताचा कुंभ घेऊन प्रकट झाले. अमृताचा कुंभ घेऊन प्रकट झाल्यावरती देवांचं काय म्हणणं होतं, आता आपल्याकडे येणार आहेत. आणि देवांना असं वाटलं आता दानव, आपण दानवांबरोबर गेलेलो आहोत आणि आपली ही नैसर्गिक युती आहे, त्यामुळे 100% दानव आपल्याला आणून देणार. म्हणून देव आपले वेदास ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बसून राहिले. काही झालं तरी दानव आपल्याला आणून देणार, दानव आपल्याला आणून देणार. अजून दानव आणून देत नाही, दानव आणून देत नाही, म्हणून देव आपले फोन करत बसले. फोन, दानव फोन उचलायला तयार नाही, अशी अवस्था झाली. परिणाम लक्षात आलं, तो जो अमृत कुंभ घेऊन धन्वंतरी बाहेर आले. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता तो अमृत कुंभ देवांकडे जायच्या आधीच दानवांनी पळवला. आणि दानव पळून निघाले, पळत पळत निघाले, पळत चाललेत पुढे. सगळेजण धावतात, अरे अमृत कुंभ नेला, अमृत कुंभ नेला, अमृत कुंभ नेला. देव म्हणाले शक्यच नाही, शक्य होणार, त्यांनी आपल्याकडे आलं पाहिजे. अरे काहीतरी करा, काहीतरी करा, काहीतरी करा. काय हवं? दानवांनी अमृत कुंभ नेला, अमृत कुंभ नेला. परिणाम धावा सुरू. आणि दानव कुठल्या कुठे पोचले हो, सापडायला तयार नाही. सगळे देव निघाले, भगवंताकडे आले. भगवंता म्हणाले तुम्ही काहीतरी करा. भगवंता म्हणाले गफल शांत कोण बसून राहिला ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये, आता सुधारा, पुढच्या वेळेस तरी सुधारा. म्हणून ते झाले सगळे व्यवस्थित. परिणाम शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता देवाने झालं तुम्ही काळजी करू नका. आणि भगवंताने एक असीम सुंदर रूप धारण केलं, मोहिनीचं रूप धारण केलं. मोहिनी भगवान की. आणि त्या मोहिनीनं रूप धारण केल्यावरती ते पायातले छोम 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 वाजायला लागले. साग मद सानी सद रे रे साग मद सानी सद. आणि असे ते पैंजण वाजायला लागल्यावरती दानव हातात अमृत घेऊन पळताय पुढे. आणि हा मंजूळ आवाज ऐकल्या, मंद मंद वाजता आयलो तुझी गो पैंजणा, अशी बाबा बोरकरांची कविता आहे. पैंजणाचा आवाज ऐकला आणि दानवांचा वेग कमी झाला. कोण आवाज येतो पाहतात. सुंदर मोहिनी पाहिल्यावरती दानव सगळे भुलले हो, तो अमृत कुंभ असा घेऊन. तिने सांगितलं, दानव म्हणाले आमची होतेस का, आमची होतेस का, आमची होतेस का. ती म्हणाली होते 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 होते, पण जो मला अमृत कुंभ देईल त्याची मी होईन बरं. असं म्हणलं. सगळ्यांनी अमृत कुंभ तिच्या ताब्यात दिला. आणि इतकं गोड बोलण्यामध्ये तिने इतकं रंगून टाकलं एकमेकांना, सगळ्यांना दंग केलं एकमेकांना. आणि त्या मोहिनीने सांगितलं हे बघा, तुम्ही दोघांनी तिघांनी मिळून हे सगळं समुद्र मंथन केलं बरोबर. आता त्याच्यातनं हे अमृत कुंभ निघालंय. मी काय म्हणते, या अमृताचा समान वाटणी मी करते, उगाच भांडण नको एकमेकांमध्ये. दानव भुलले, हो हो तुम्ही म्हणाल तसं. इतके वेडावले तिच्याकडे बघत. आणि मग काय, एका बाजूला दानवांना बसवलं, एका बाजूला देवांना बसवलं, मध्ये कसा टेबलासारखं हे केलं, त्याच्यामध्ये 2 कुंभ ठेवले. आणि या मोहिनीनं काय करावं भगवंतानी, एका कुंभामध्ये त्या अमृतावरचं पाणी होतं, पाणी, आणि एका याच्यामध्ये अमृत होतं. दानवांना देताना, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एका कुंभामध्ये अमृत होतं आणि दुसऱ्या कुंभामध्ये अमृत तुल्य होतं.
असो ते अमृत, असं कुंभ आणि अमृत तुल्य. अमृत देवांना वाटते आणि अमृतावरचं जे पाणी होतं ते त्या दानवांना वाटते. या दानवांमध्ये एक हुशार दानव होता जो कायम भावी पंतप्रधान या नावानेच ओळखला जात होता. पहिल्यापासून अखंड ध्येयासक्त वृत्ती, पण डोकेबाज होता. कुठं वारं कुठलं कुठे फिरणार त्याला बरोबर आधीच कळायचं. मी दानवांतल्या एका माणसाबद्दल बोलतोय. अतिशय हुशार, अतिशय. त्यांनी त्या मोहिनीकडे पाहिलं. ही मोहिनी साधी नव्हे आणि ती दानवांच्या वेळेस वेगळा कुंभ उचलते, देवांच्या वेळेस वेगळा कुंभ उचलते. म्हणजे नक्की तुका म्हणे येथे काहीतरी फॉल्ट आहे. बघूच म्हणलं तो अति हुशार दानव होता पक्का. फक्त त्याला हुशारी कुठे लावायची हे कळत नव्हतं. आणि त्यांनी तसंच केलं. देवांचं रूप घेतलं आणि देवांच्या रांगेमध्ये जाऊन तो बसला. एका बाजूला सूर्य, एका बाजूला चंद्र, त्याच्यामध्ये जाऊन तो बसला. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता ती मोहिनी सगळ्यांना अमृत कुंभ देत असताना सूर्याला अमृत पाजलं. आणि हा मध्ये असणारा जो दानव होता त्याचं नाव राहू. त्या राहूला ती अमृत पाजत होती आणि त्याच्या पिण्याच्या अवस्थेवरनं ओळखलं हा देव नव्हे. परिणाम तो ते अमृत पीत असताना शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता भगवंताने आपलं मोहिनी रूप बाजूला सोडलं, शंखचक्र गदाधारी परमात्मा रूप धारण केलं आणि आपल्या चक्राने त्या राहूचं मस्तक धडा वेगळं केलं. सगळ्यांनी जय जयकार केला. मोहिनी भगवान की जय, लक्ष्मी नारायण भगवान की. आणि सगळ्यांचं तुंबळ युद्ध सुरू झालं. देव दानव परत एकदा युद्ध सुरू झालं आणि देवांनी अमृत प्यायल्यामुळे देवांची ताकद वाढली होती. परिणाम देवांनी दानवांवरती हल्ला केला, युद्ध केलं, दानवांचा पराभव केला. दानवांचा नुसता पराभव केला नाही तर परत एकदा देवेंद्राला सिंहासनावर बसवलं. दाखवून दिलं त्यांनी, अरे आता बटन, आता उपयोग नव्हे, आता उपयोग नव्हे. ही घटना जिथे घडली ना श्रोते हो, ते ठिकाण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलंच ठिकाण, मोहिनीराज ठिकाण, नेवासा. आजही या नेवाशाला मोहिनी राजाचं मंदिर पाहायला मिळतं आणि तिथे मूर्ती सुद्धा मोहिनी राजाचीच मूर्ती आहे. जशी नटेश्वराची मूर्ती आहे ना आपल्याकडे अर्धनारीश्वर, तसा हा मोहिनी राज आहे तिकडे. त्या मूर्तीच्या एका भागामध्ये मोहिनी भगवंत आहे आणि एकामध्ये विष्णू आहे. एका भागाला साडी नेसवावी लागते, एका बाजूला सोळं नेसवावं लागतं. अशी परंपरा आहे तिथे आजही. आणि असं मान्यता प्राप्त आहे, त्या राहूचं मस्तक ज्या ठिकाणी पडलं ते गाव पडलं म्हणजे राहुरी. कुठून कुठे गेलो बघा. परिणाम देवांची सत्ता परत एकदा स्थापन झाली. सगळीकडे आनंदी आनंद निर्माण झाला. परमात्म्याचं हे अद्भुत रूप काही जण इथे गल्लत करतात म्हणून जरा स्पष्ट करतो. काही जण म्हणतात भगवान शंकरांना त्या रूपाचं वेड लागलं, ते त्या मोहिनीबरोबर नृत्य करू लागले, ते त्या रूपामध्ये आसक्त झाले, वेडे झाले रूपापायी. अहो असं काही जण रंगवून रंगवून कथाही सांगतात आणि लोक ऐकतात आणि तेच खरं मानून चालतात. पण मला हे सांगायचा मुद्दा आहे की हे ऐकताना, हे खरं मानताना आपल्याला एक लक्षात येत नाही, भगवान शंकर वैराग्यवादी आहेत. ज्यांनी कामदेवाला सुद्धा दग्ध केला, कामदेव सुद्धा त्यांच्या मनामध्ये वासना निर्माण करू शकला नाही, वैराग्यामध्ये वासना निर्माण करू शकला नाही, असा भगवान शंकर मोहिनी रूपामध्ये कसा वेडा होईल? भगवान शंकरांना लक्षात आलं नाही इतकं भगवंतांनी, भगवान विष्णूंनी सुंदर रूप धारण केलं, असा अर्थ आहे त्याचा. दुर्दैवाने काय होतं, एक काहीतरी डोक्यात सांगितलं जातं आणि आपण तेच खरं मानून चालतो. कसे अहो, भगवान शंकर आणि भगवान विष्णू दोघं एकमेकांचे इतके जवळचे आहेत. एक नाथ महाराजांचा अभंग आहे, नाथ महाराजांचा अभंग आहे, त्रिशूळावरी
काशीपुरी त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी हो चक्रावरी पंढरी दोघे दोघे सारिखे सारिखे. भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांचं नातं इतकं अद्भुत आहे म्हणून त्यांच्या भेटीचा दिवस म्हणजे आपल्याकडे वैकुंठ चतुर्दशीचा दिवस मानला जातो. हरिहर भेट. त्यांच्या दोघांचं चित्र सुद्धा छान आहे बघा. दोघांचं ऐक्य दाखवणारं ते चित्र आहे. अशा भगवान शंकर त्या मोहिनीवरती कसे वेडे होतील? मी तर म्हणते वेडे झालेही असतील पण ते मैत्रीतलं वेड आहे असं आपण म्हणूया. शुकदेवजी महाराज वर्णन करतात राजा परीक्षिता परत देवांची सत्ता निर्माण झाली. आणि देवांची सत्ता निर्माण झाल्यावरती दानवांना मात्र खतखतायला लागलं कारण सत्तेशिवाय राहायची सवय नव्हती त्यांना. काहीही करून देवांना त्रास द्यायचाच. पण दानवांना माहित नव्हतं देवांच्या मागे कोण उभा आहे. दानव बसले आपले एक आरोप करत इतके ते अडाणी. दानव पूर्ण अडाणी. तसं दानवांनी विचार केला काही करा काही करा काही करा सत्ता आली पाहिजे सत्ता आली पाहिजे मिळवायची 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 काय करता येईल काय करता येईल काय करता येईल म्हणून सगळे दानव गेले गुरूंकडे. आपल्या दानवांचे गुरु त्यांचं नाव शुक्राचार्य. श्रोते हो आपण जी कथा ऐकतोय ते शुकाचार्य कथा सांगतायत. आता जे नाव आलं आहे ते शुक्राचार्य. लोक तिथे गल्लत करतात अरे म्हणजे ते परीक्षिताच्या इकडनं ते तिकडे कसं काय गेले. ते शुक्राचार्य हे शुकाचार्य. म्हणून म्हटलं ना बाकी सगळं लोक विसरतात. अशाच गोष्टी इतक्या डोक्यात ठेवून देत असतात. ते गोष्टी लक्षात ठेवू नका मर्म लक्षात ठेवा मर्म लक्षात ठेवा. जो मर्म विसरतो त्याला आम्ही म्हणतो मर्म. आमचे महाराज सांगायचे मर्म. अरे मर्म ठेव लक्षात रे गोष्टी कुठल्या लक्षात ठेवतो. असो परिणाम सगळे देव गेले शुक्राचार्य दानव गेले शुक्राचार्यांना शरण. शुक्राचार्य सुद्धा अतिशय विद्वान. श्रोते हो आचार्य ही पदवी कोणालाही विनाकारण दिली जात नाही. ज्ञान त्याचं ज्ञान ज्ञानाची ताकद उपासना हे सगळं कसोटीच्या दगडावरती तासून बघितलं जातं तपासून बघितलं जातं तेव्हा आचार्य ही पदवी दिली जाते. नुसतं समाजाने आचार्य म्हणून उपयोग नसतं. ती परीक्षा असते. त्या परीक्षेत त्यास उत्तम पद्धतीने उत्तीर्ण व्हावं लागतं. आणि ते आचार्य पद स्वीकारल्यावरती आपण आचार्य आहोत याचा अहंकारही ठेवायचा नसतो. आणि तेवढी पातळी आल्यावरतीच आचार्य हे पद स्वीकारायचं असतं. म्हणून एक थोडा तुमचा सगळ्यांचा गैरसमज दूर करतोय. पितामह भीष्म आहेत. भीष्माचार्य कधीही नव्हते. त्यांनी स्वतःला भीष्माचार्य नाव घेतलेलं नाही. भीष्माचार्य नाही पितामह भीष्म आहेत ते. आपण सगळेजण भीष्माचार्य भीष्माचार्य नाही. महाभारताच्या काळामध्ये केवळ आणि केवळ स्पष्ट सांगायचं आलं तर आचार्य ही पदवी फक्त ब्राह्मणांनाच होती. महाभारतातल्या काळातलं सांगतोय. म्हणून द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्माचार्य नाहीत. भीष्माचार्य द्रोणाचार्यांपेक्षा कृपाचार्यांपेक्षा ज्ञानाच्या पातळीवरती श्रेष्ठ आहेत. गंगा माता सांगते यमुना मातेला गंगा माता गंगापुत्र भीष्म ना गंगा माता सांगते यमुनेला अगं माझा भीष्म किती श्रेष्ठ आहे माहितीये. त्यांनी आधी 4 वेद मुखोद्गत केले आणि मग त्याला दात आले. एवढे ज्ञानी आहेत भीष्म. अहो कालचं परवाचं उदाहरण ना परमात्म्याला पायाशी उभं करणं म्हणजे काय साधं उदाहरण आहे काय.
तो ज्ञानी असला पाहिजे, विद्वानही असला पाहिजे आणि भक्तही आहे. पण हे असून सुद्धा त्यांनी स्वतःला कधी आचार्य पद लावून घेतलं नाही. आचार्य नव्हे, भीष्माचार्य नाही. कोणी जर मला म्हटलं कधी भीष्माचार्य, नाही, पितामह भीष्म. पण श्रोते हो, हेही सांगतो, ते भीष्माचार्य नसले तरी त्यांची गुणवत्ता आणि त्यांची महत्ता कुठेही कमी होत नाही, उलट ती वाढली आहे या सगळ्यामुळे. त्यांनीही स्वतःला कधी आचार्य म्हणून घेतलं नाही, पितामहच म्हणून घेतलं. म्हणून आचार्य हे सोपा विषय नसतो. खूप अभ्यास आणि खूप कष्ट करावे लागतात. कॉपी पेस्ट करून कोणीही आचार्य होत नसतं. त्याला स्वतःचा विचार लागतो. सत्य आहे ते. बघा, त्याला मूळ ग्रंथाच्या तळाशी जावं लागतं. अभ्यास सोपा नसतो आणि या पातळीवरचा आता अभ्यास फार अवघड असतो. जे कोणी या क्षेत्रातले असतील ना त्यांना माहीत असतं, एक अभ्यास आचार्य ही पदवी प्राप्त करून घ्यायची झाली तर खूप अभ्यास करावा लागतो. कोणीतरी म्हटलं म्हणून आप हमारे आचार्य आहे म्हणून झाला हा आचार्य नाही. म्हणून शुक्राचार्य आणि शुकाचार्य दोघही अभ्यासाच्या पातळीवरती सारखेत, पण आपली बुद्धिमत्ता कुठे वापरावी हे शुक्राचार्यांना कळलं नाहीये. म्हणून स्वामी स्वरूपानंद पावसचे एका ठिकाणी छान म्हणतात. स्वामी म्हणतात, तुमचं ज्ञान आणि तुमचा पैसा यातला काहीही उपयोग जर समाजाला होत नसेल तर त्या ज्ञानाचा आणि पैशाचं काहीही किंमत नाही. माझ्याकडे असलेला पैसा त्यातला थोडा तरी समाजाचा वापर झालाच पाहिजे. माझ्याकडे ज्ञानाचा वापर समाजासाठी झालाच पाहिजे. शुक्राचार्य ज्ञानी आहेत, पण ते ज्ञान कोणाच्या वर्धनासाठी वापरायचं हे त्यांना कळत नाहीये. आणि शुकाचार्य ही ज्ञानी आहेत, वैरागी आहेत, पण कोणाच्या समाधानासाठी आणि कोणाचा उद्धार करण्यासाठी वापरायचं हे त्यांना पक्क माहीत होतं. म्हणून ते ज्या झाडाखाली बसतात त्या झाडाखाली लोक बसून आपल्या आयुष्याचं सार्थकी करून घेतात. आज शुक्राचार्य कुठे बसवते कोणाला माहिती पण नाही, कुठे होते हेही माहिती नाही. हाच अडचणीचा विषय असतो. परिणाम शुक्राचार्यांना शरण गेले आणि शुक्राचार्यांना म्हणतात, आम्हाला सत्ता ताबडतोब मिळवून द्या, मिळवून द्या, मिळवून द्या. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता दैत्यांचा राजा होता बळी. त्या बळीनं शुक्राचार्य सांगितलं, तुला एक उपाय सांगतो, 100 राजसूय यज्ञ कर. त्या 100 राजसूय यज्ञ केलेस की त्या पुण्याईवरती तू इंद्रपद प्राप्त करशील. असा इंद्र मिळत नाहीये ना तुला, मग तसा मिळवायचा प्रयत्न कर. आणि बळी म्हणजे प्रल्हादाचा नातू आहे बरं. बळीनं राजसूय यज्ञ पूर्ण केले, राजसूय यज्ञ सुरू झाले. आणि जसे जसे राजसूय यज्ञ पूर्ण झाले तशी देवमाता आदिती तिला वाटायला लागला, अरे परत जर या आपल्या दानवांची शक्ती वाढली तर देवांची शक्ती, आपल्या लेकरांची शक्ती कमी होईल. म्हणून तिनं कश्यपांना विचारलं, महाराज मला हे वाईट वाटतंय की अरे काही दिवसामध्ये दानवांची शक्ती वाढणार आहे, दानवांची शक्ती वाढणार आहे, दानवांची शक्ती वाढणार आहे. श्रोते हो, मुद्दा विषय असा आहे, एकच अभ्यासक्रम असतो. तो अभ्यासक्रम अनेक प्रकारची मुलं अभ्यास करत असतात. काही जण म्हणते, अहो एवढं देवाला कळत कसं नव्हतं, दानव एवढा दानवांचा राजा हे करतोय वगैरे. तिथे मध्ये पहिल्यापासूनच अडथळा का नाही आणला, याला कारण आहे, देवाने तो अभ्यासक्रम पोर्शन ठरवून दिलेला असतो. तो दुर्दैवाने दानव खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात, म्हणून देवाला त्यांना वर द्यावे लागतात. आणि आपले सज्जन काय झाले, आता काही गरज नाही आपल्याला, अब हो चुका आहे, आपण बसलोय, अशा अवस्थेत आपण असतो, म्हणून आपण मार खातो. कश्यपांना देवमाता आदिने विचारलं, महाराज मला हे सहन होत नाही, मला हे सहन होत नाही, काहीतरी करा, काहीतरी करा. परिणाम कश्यपाने सांगितलं, तू पयोव्रत धारण कर.
ओम नमो भगवते वासुदेवायचा जप कर, तुझ्या चित्तालाही शांतता प्राप्त होईल आणि मला खात्री आहे त्यातून काहीतरी चांगलं फळ मिळेल. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता, देवमाता आदितीनं रोज तपश्चर्या करावी, व्रत करावं आणि समाजात चांगलं सरकार व्हावं, चांगली गोष्ट लोक जन्माला यावी, चांगल्या लोकांच्या हातात राज्य व्हावं, असं चिंतन सुरू झालं. शुकदेव इथे यज्ञ वाढत चाललेत आणि प्रसंग असा घडला, एक दिवस स्वप्नामध्ये शंखचक्र गदाधरी परमात्मा देवमाता आदितीच्या उभा राहिला आणि विचारला, आई साहेब तुम्हाला काय हवंय? तुमच्या नामस्मरणामुळे तपश्चर्यावरती मी प्रसन्न आहे, आई तुम्हाला काय हवं? देवमातेच्या आदितीच्या मुखातनं शब्द बाहेर पडला, पहिलं जे म्हणालात ते हवंय. आई तुम्हाला काय हवं? माझ्या पोटी जन्माला यावं आणि पुन्हा एकदा या जगतावरती देवांची सत्ता स्थापन करण्यामध्ये तुम्ही सहभाग घ्यावा. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता, भगवंतांनी सांगितलं, आई योग्य वेळी तुझ्या पोटी जन्माला येईल. यज्ञ चालू आहेत. तुम्हाला सांगतो, राजसूय यज्ञ म्हणजे आपली होळी नव्हे. 4 काड्या लावल्या, कवऱ्या घातल्या की झालं. अनेक वर्षे एक यज्ञ चालतो. तो यज्ञ होण्यासाठी जो यजमान आहे त्यांनी अनेक व्रत वैकल्य करायचे असतात, तर तो सिद्ध होतो. म्हणून आपल्याला असं वाटतं यजमान काय आदल्या दिवशी झालं, उद्या यज्ञ चला बसा, म्हणून तितका सोपा नसतो. त्या यजमानालाही काही नियम आहेत. जे यज्ञकृत्य करणार आहेत त्यांनाही काही नियम आहेत. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी. सकाळी वडापाव खाऊन पुण्यावाचनाला बसायचं नसतं. शरीर शुद्धी आहे त्याच्यासाठी. एकदम कुठल्याही गोष्टी होत नसतात, त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा तो वेळ द्यावा लागतो. आणि परिणाम शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता, भाद्रपद शुद्ध द्वादशी दुपारच्या वेळेस, श्रवण नक्षत्र माध्यान्हीच्या वेळेस भगवंताचा अद्भुत अवतार निर्माण झाला. वामन भगवान की जय. आणि भगवंताचा अवतार झाल्यावरती ध्येयासाठी एखादी व्यक्ती स्वतःचं दान देऊन टाकते, त्या दानाला म्हणतात बलिदान. बलीनं स्वतःच दान देऊन टाकलं, म्हणून देशासाठी जो आपलं देहाचं दान देतो ते असतं बलिदान. आणि बलिदान झालं, बळीराजाला पाताळचा राजा केला. एक सध्या फॅड निघाले, बळीचं राज्य येऊ दे. ते बळीचं राज्य येऊ दे म्हणजे बळी म्हणजे हा बळी नव्हे, तो बळी म्हणजे बलराम. तो शेतकऱ्यांचा राजा आहे, कारण त्याच्या खांद्यावरती नांगरधारी शेतकरी असं त्याच्या पक्षाचं चिन्ह आहे. म्हणून तो बळी म्हणजे बळी राजा नव्हे, बळी बलरामाचं राज्य येऊ दे. त्याला पाताळचा राजा केलाय. आणि पाताळचा राजा झाल्यावरती बळीराजाला भगवंत विचारतात, बोल तुला काय हवं? तुझ्या भक्तीवरती प्रसन्न आहे, बोल क्या चाहिए तुला? काही नाही म्हणे, माझ्या दाराशी द्वारपाल म्हणून उभे राहा. आणि भगवंत द्वारपाल म्हणून उभे राहिले. विचारलं, तुला मला का द्वारपाल करतोयस? दुसरी काही कामं मला देऊ शकतोस तू, मला द्वारपालच करायचंय तुम्हाला का? मला येता जाता तुमचं दर्शन व्हावं. भूमिका काय बघा. आणि भगवंत द्वारपाल म्हणून उभे राहिले. उच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. दासी पुत्र कण्या विदुराचे भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. मीराबाईसाठी घेतो विषय प्याला, दामाजीचा झाला पाडेवार. भक्तीसाठी परमात्मा भुकेलेला असतो. आणि दारात उभे राहिले. आणि इकडे वरती लक्ष्मीबाई काळजीत पडल्या, आमचे हे गेले ते अजून आलेच नाहीत. 5 मिनिटात येतो म्हणून जे जातात, 2 तास झाले तरी येत नाही. तसे कार्यक्रम आहे. हा आत्ता आलो म्हणून हे गेले. आणि किती वर्ष झाले आलेच नाहीत. म्हणून तिने नारदांना पकडलं. नारदा, आमच्या यांना पाहिलं आत्ताच आलो जाऊन. नारद म्हणजे काय हो, आत्ताच पाहून आलो. द्वारपाल म्हणून उभे आहेत. काय? कोणाचे? अहो बळीचे. शक्यच नाही. चला बघायला आई साहेब म्हणून त्यांना घेऊन आले. आणि त्या पाहतात एकमेकांना,
यांनी विचारलं, अहो इकडे काय करताय? हे म्हणाले, साहेबांनी सांगितले उभं राहायला. अहो घरी चला ना, हो असं काय करताय तुम्ही? फार आठवण, अजून बरीच कामं करायची आहेत आपल्याला. त्यांची परवानगी घेतो मी येतो. परिणाम लक्ष्मी मातेनं बळीराजाला सांगितलं, तू माझा भाऊ आहेस बाबा. भावाचं नातं निर्माण केलं. आणि भावाचं नातं निर्माण केल्यावरती भाऊबीज म्हणून काहीतरी घातलं पाहिजे ना. काय पाहिजे आई, ताई तुला? बोल लाडकी बहीण, काय देऊ तुला? बोल काय हवं तुला? काही नाही, तुझ्या दारात जो द्वारपाल आहे ना त्याला फक्त माझ्याबरोबर देऊन टाक. परिणाम बळीराजाने उदार अंतःकरणाने आईसाहेब लक्ष्मी मातेबरोबर भगवंताला देऊन टाकलं. परत निघाले आणि बळीराजाला भगवंत उपदेश करतात, सांगतात, बाळा तुझ्या आजोबाचा जसा उद्धार केला तसाच तुझा उद्धार होत राहील. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षिता, बळीनं इतर कोणाचा आधार घेतला नाही. द्यायचं झालं तर सर्वस्व दान करून मोकळा झाला. आपण सर्व आपल्याकडे ठेवतो, स्वही आपल्याकडे ठेवतो, काहीच त्याला देत नाही. वेळ पडली तर थोडं काय 501ची पावती फाडू, 5000ची अहो मला प्रश्न कायम पडतो, त्याला मी काय देणार हो? आपण सकाळच पाहिलो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक येतो, त्या परमात्म्याला मी काय देणार? माझ्या 5000 माझ्या 5 लाखांनी माझ्या 5 कोटींनी त्याची तिजोरी थोडीच भरणार आहे. ध्रुवानी काय दिलं? कुठनं पैसे आणले? द्रौपदीने काय दिलं? काही दिलं नाही कोणीही, पण फक्त स्व देऊन टाकला होता. जो करना है तुम कर लो देवा, जो है तेरा तुझको अर्पण. या नात्याने प्रत्येक भगवंताचा भक्त वागत राहिला. म्हणून मी आज सकाळी वाक्य वापरलो, श्रीमद भागवतामधला भगवंत हा चंद्र आहे आणि भक्त ही त्याची पूर्व दिशा आहे. तो कायम तिकडेच उगवत राहतो, आपण फक्त त्याचं दर्शन घेत राहतो.